नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात प्रथमच मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट निवड शिबिर। मेधा सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती। रायगड जिल्ह्यात प्रथमच मतिमंद बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट निवड शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। आय डे केअर संस्था पेन रायगड आणि स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर 16 व 17 फेब्रुवारी 2026 रोजी नगरपालिका मैदान पेन येथे पार पडले। या शिबिरात महाराष्ट्रातील पालघर, लातूर, सोलापूर, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई शहर व उपनगर, धुळे, अहिल्यानगर, अमरावती, गोंदिया अशा 17 जिल्ह्यातून एकूण 77 खेळाडू सहभागी झाले होते। त्यांच्यासोबत 25 प्रशिक्षक, 10 स्वयंसेवक आणि 7 तज्ञांची टीम उपस्थित होती। मेधा किरीट सोमय्या, अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, मंगेश पाटील, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, साईनाथ पवार, अध्यक्ष अपंग कर्मचारी महासंघ महाराष्ट्र, स्वाती महेंद्र मोहिते, संस्थापिका आय डे केअर, जितेंद्र ढोले, क्रीडा संचालक स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, प्रेमलता रुपेश पाटील, स्पेशल ऑलिम्पिक भारत आणि आय केअर संस्थेचे अध्यक्ष तेजस्विनी गालांडे, प्रशासन अधिकारी विद्या दीपक खराडे, वोकेशनल इंचार्ज आय डे केअर संस्था, यू अँड मी पेन फाउंडेशन सदस्य या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले। पहिल्या दिवशी विविध कौशल्य चाचण्या घेण्यात आल्या, तर दुसऱ्या दिवशी संघ निवड प्रक्रिया पूर्ण करून प्रीतमताई पाटील, नगराध्यक्ष पेन नगर परिषद, अनिरुद्ध पाटील गटनेते, मेधा किरीट सोमय्या, अध्यक्ष SOB राजू पिचिका, रामेश्वर कन्स्ट्रक्शन यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला। आय डे केअर संस्थेचे सल्लागार महेंद्र मोहिते यांनी सूत्रसंचालन केले। स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दिव्यांग खेळाडूंना क्रीडा संधी उपलब्ध करून दिल्या जात असून क्रीडा संचालक जितेंद्र ढोले, प्रोग्राम मॅनेजर भारती मॅडम आणि क्षेत्रीय संचालक डॉक्टर भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। या उपक्रमासाठी पेन तालुका मराठा समाजाने 3 दिवस निवासाची व्यवस्था आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था मोफत करून दिली। सर्व खेळाडू, प्रशिक्षक व तज्ञांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सामाजिक संस्था, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला। रायगड जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा चळवळीच्या दृष्टीने हा उपक्रम ऐतिहासिक ठरत असून अनेक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेन। ऑलिम्पिक्स महाराष्ट्राची अध्यक्ष आहे, पण त्याहीपेक्षा जास्त मी रायगडची कन्या आहे। माझं मूळ गाव रेवदंडा, त्यामुळे आणि अलिबाग मध्ये माझं घर आहे। मी स्वतः अलिबाग मध्ये अनेक महिन्यातनं बऱ्याच वेळेला राहतही असते, परंतु माझं खास काम जे आहे ते मुंबईमधून चालतं। मुंबईमध्ये युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे, त्याच्या माध्यमातून मी आणि माझे पती किरीट सोमय्या, त्याचप्रमाणे माझा मुलगा नील सोमय्या, आम्ही सर्व मिळून हे काम करतो। सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो। खास विद्यार्थ्यांसाठी, स्पेशल विद्यार्थ्यांसाठी हे जे काम मला करायची संधी मिळाली, 1996 पासून मी हे काम करते आहे आणि देशाच्या पातळीवरती मी हे काम पूर्णतः करते, महाराष्ट्रातही करते आणि आपल्या मुलुंड किंवा रायगडमध्येही मी करत असते। आणि ते करायची बुद्धी मला देवाने दिली, त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम देवाचे आभार मानते। स्पेशल मुलं म्हणजे काय हे जर का आपल्याला वाटतं, आपण सगळ्या दिव्यांगांना एकाच तराजूमध्ये तोलतो, पण ही बौद्धिक अक्षम मुलं जी असतात त्यांच्याविषयी मी खास आपल्याला सांगू इच्छिते की आज विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की आज एखाद्या माणसाला पाय नसेल किंवा राज्यस्तरीय क्रिकेट चाचणी निवड स्पर्धेचा जे कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल मनापासून आयोजकांचं कौतुक करते। ती मुलं दिव्यांग आहेत म्हणून फक्त सहानुभूती न दाखवता कृतीने त्यांना कर्तृत्ववान करण्यासाठी आपण केलेल्या उपक्रमाबद्दल निश्चितच मनापासून आनंद वाटतोय आणि तुमच्या या उपक्रमामुळे निश्चितच ही मुलं सामान्य मुलांसारखी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील आणि त्यांना सुद्धा त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यायला संधी मिळेल। असं म्हणतात की परमेश्वराने माणसाला एखादा गुण कमी दिला
तर कुठला तरी दुसरा गुण जास्त दिलेला असतो, पण त्या गुणाची निवड करणे, तो गुण ओळखणे आणि त्या गुणांना वाव देणं, हे काम तुमच्यासारखी मंडळी जर समाजात काम करतील तरच खऱ्या अर्थाने होऊ शकते आणि आपण ते सिद्ध केलंय. त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणते. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना मेधाताई तुम्हाला एवढं सांगेन की आज महाराष्ट्रातनं 16 जिल्ह्यातनं इथे टीम आल्यात. निश्चितच 16 जिल्ह्यात ज्या संस्था काम करतात त्या इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतायत की त्याच्यामुळे आज ही मुलं आपल्या जिल्ह्यातनं एका दुसऱ्या जिल्ह्यात येत आहेत आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवतायत. त्यामुळे त्या जिल्ह्यात